आता 2027ची तयारी करत असताना मोस्टली विद्यार्थी ऑप्शनलबाबत अतिशय संभ्रमात असतात. ते म्हणजे आता करू का नंतर करू? जी-एस सोबत करू का जी-एसच्या अगोदर करू? का जी-एस नंतर करून मग त्यासोबत ऑप्शनल करू? काय करू काय? तू काहीही करू नकोस. तू फक्त ना सुरुवात कर. म्हणजे काय? हे बघा 2027मध्ये आपल्याला आय-एस व्हायचं आहे, डी-सी व्हायचं आहे. मग आपण प्रिलिमची तयारी कधी सुरू करणार? डिसेंबरमध्ये. त्याच्या अगोदर आपण आपला ऑप्शनल हा किमान 2दा पालथा उताना घातला पाहिजे. हे बघ लक्षात घे, मोस्टली विद्यार्थ्यांची चूक काय होते, की प्रिलिमच्या अगोदर म्हणजेच डिसेंबरच्या अगोदर त्यांची ना फक्त बॅच झालेली असते. थातुरमातुर उत्तर लिहिलेली असतात. ऑप्शनलवर बिलकुल कमांड नसते. आपल्याला ते नाही करायचं. तर किमान 2 टप्प्यामध्ये आपला ऑप्शनल हा रेडी पाहिजे. पहिला टप्पा ज्यात बॅच झाली पाहिजे, आपलं आन्सर रायटिंग झालं पाहिजे, कॉन्टेंट असला पाहिजे. आणि दुसरा टप्पा तुला स्वतःवर काम करायचं आहे. ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन असेल, पुन्हा पी-वाय-क्यू आन्सर रायटिंग, पुन्हा तपासून घेणं असेल. या पद्धतीने गेलो आपण तर 100% आपला रिझल्ट येतो. ऑप्शनलमध्ये आपल्याला जे 300+ पाहिजे असतात, निश्चितपणे त्यामध्ये प्राप्त करता येतात. आणि त्यामुळे द बेस्ट टाईम टू स्टार्ट युअर ऑप्शनल इज नाव. आत्ता आपण ते केलं पाहिजे. कारण मे ते ऑगस्ट या 4 महिन्यामध्ये पहिला टप्पा आपण पूर्ण करू शकतो आणि सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत 3 महिन्यात पुन्हा आपण व्हॅल्यू ॲडिशन करून त्या विषयावर कमांड मिळवू शकतो. त्यामुळे विचार करू नका, पटकन निर्णय घ्या आणि जो काही तुमचा ऑप्शनल असेल त्याची सुरुवात करा. कारण आत्ता नाही केली ना तुम्ही, तर 27च्या अटेम्प्टमध्ये मला काहीतरी व्हायचं आहे हे स्वप्नच आहे आणि ते स्वप्नच राहणार. धन्यवाद.